ब्रेकनंतर शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण चर्चा करत आहोत पदवी शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड या विषयावर। सर, आजचा आपला विषयच आहे की पदवी शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड। मग जर या दोन्ही गोष्टींची व्यवस्थित सांगड घालता आली तर दर्जा वाढेल असं वाटतंय का तुम्हाला? मॅडम, मी तर ह्या मताचाच आहे आता की एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर कोण वाचवू शकेल ते तंत्रज्ञान। मला जर उद्या वाटलं की मला सॅटेलाइट बनवायचं आहे तर आय एम दॅट मी तेवढा कॅपेबल आहे की एक 4 वर्ष त्याचा अभ्यास करून सॅटेलाइट बनवायचा कॅपेबिलिटी माझ्यात उभा मी स्वतः करू शकतो। कारण मी आत्ताच म्हटलं की तुम्हाला 4 डायमेन्शननं जावं लागेल आणि एक अनामिक डायमेन्शन आहे। 4 डायमेन्शन म्हणजे एक पुस्तक आहे, एक तुमचे लेक्चर्स बोर्डावर शिकवतील, दुसरं ऑडिओ आहे आणि चौथा आहे व्हिडिओ क्लिप्स। आणि पाचवं जे अनामिक डायमेन्शन म्हटलं की माझ्या आईवडिलांचं प्रेशर हे रिस्पेक्टफुल पाहिजेच माझ्यावर। नाहीतरी बऱ्याच वेळेस आता मुलंच जेव्हा 9वी 10वी मुलगा होतो त्यावेळेस आईला किंवा वडिलांनाच तो मुलगा म्हणतो की तुम्हाला काय ह्याच्यातलं माहीत। आणि बरोबरच आहे ते, कारण वडिलांना जर इंटरनेटमधलं खूप विचारला तर ते खूप कमी सांगतील तुम्हाला। पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की त्या माणसाला बेसिक काही माहीत नाही। त्याला एवढं माहीत आहे की सकाळी 5ला उठणं खूप चांगलं आहे, ब्रेकफास्ट घेणं खूप चांगलं आहे, चहा कमी घेणं चांगलं आहे, व्यसनाच्या अधीन राहू नये हे त्याला माहीत आहे। कारण 45 वर्षाचा किंवा 50 वर्षाचे टपाटे खाऊन आलेला हा माणूस आहे, त्याला चांगलं काय आणि वाईट काय हे माहीत आहे। म्हणून ते डायमेन्शन प्रत्येक वेळेस मुलापुढं पाहिजे। आता राहिला प्रश्न ह्या टेक्नॉलॉजीमुळे काय काय होणार आहे। लोकसंख्या प्रचंड आहे, त्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध राहणार नाहीत, राहिले तरी क्वालिटीचे राहणार नाहीत। आणि जिथं क्वालिटी आहे तिथं गुणवान मुलगा गेलेला दिसणार नाही आहे, असं बऱ्याच अंशी होतं। म्हणून जी टेक्नॉलॉजी आहे इंटरनेटची, त्या माध्यमानं तुम्हाला जितका प्रसार करता येईल शिक्षणाचा, त्याच्यामध्ये भरपूर उदाहरणं आहेत। जसे edx.com म्हणून आहे, जगभरातल्या खूप चांगल्या संस्थांनी म्हणजे युनिव्हर्सिटीनी, त्याच्यामध्ये MIT आहे, हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे, कॉर्नेल युनिव्हर्सिटी आहे, UKची केम्ब्रिज आहे, शेफिल्ड युनिव्हर्सिटी आहे, ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीने एक कन्सोर्टियम बनवलं आहे। आणि त्या कन्सोर्टियममधून खूप चांगले चांगले कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट ते प्रोव्हाइड करत आहेत। त्याच्यामधलंच एक उदाहरण मी आत्ता दिलं की मला वॉल्टर लेविन कसा माहीत झाला, मला त्याच माध्यमातून वॉल्टर लेविन माहीत झाला। आणि मग जेव्हा तो शिकवतो तेव्हा त्याची जी प्रेरणा आहे वॉल्टर लेविनची, ती बऱ्याच वेळेस मला म्हणजे ती भाव खाऊन जाते। वॉल्टर लेविनचं जेव्हा शेवटचं लेक्चर होतं त्यावेळेस त्यांनी नोटीस लावली वॉल्टर लेविननी की टुमॉरो इज माय लास्ट लेक्चर। मग मी जेव्हा व्हिडिओ क्लिपमध्ये पाहिलं त्या हॉलमध्ये जवळपास 1000-1200 मुलं बसलेले होते। निश्चितच तो फिजिक्सचा प्रोफेसर आहे, कमी मुलं असणार, पण ते लेक्चर लेक्चर ऐकण्यासाठी 1000-1200 लोक बसलेले होते, कारण वॉल्टर लेविनचं लेक्चर होतं ते। जेव्हा तो माणूस शिकवतो सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करतो। जेव्हा त्याला वाटतं की व्हर्च्युअल रियालिटी पाहिजे तर व्हर्च्युअल रियालिटीचे साधनं त्या युनिव्हर्सिटीनं त्या माणसासाठी उभा करून दिले। ते ह्याच्यासाठी उभा करून दिले की त्या युनिव्हर्सिटीला माहीत होतं की हा माणूस उपयोग चांगलाच करणार। दुसरं साधन होतं इंटरनेटचं। तो जेव्हा ब्लूटूथवर इंटरनेट प्रेस करतो टच स्क्रीननं, वेबसाईट दाखवायला लागतो। जेव्हा त्याला वाटतं की एखाद्या चांगल्या माणसाची व्हिडिओ क्लिप दाखवावी, प्रोजेक्टर लावलेलं आहे, हे सगळे साधनं त्या क्लासरूममध्ये आहेत। जेव्हा तो क्लास संपला, म्हणजे जवळपास 1 तास 10 मिनिटाचा तो क्लास होता वॉल्टर लेविनचा, आणि एक लहान मुलगा मागून शेवटच्या बेंचवरून तो विचारतो की हे लेक्चर प्रिपेअर करायला तुम्ही किती वेळ घेतला। त्याचं उत्तर खूप मजेशीर होतं आणि तिथं मी बऱ्याच अंशी भावुक झालो, कारण तो माणूस 75 वर्षाचा, तो म्हणतो की हे लेक्चर प्रिपेअर करायला मला 40 तास लागले। आणि ह्या स्टेजवर यायला म्हणजे आजचं लेक्चर द्यायला मी डमी 6 लेक्चर घेतलेले आहेत। दॅट इज द प्रिपरेशन।
आणि मला असा मास्तर अगोदर दिसायचा भारतात. ते पण अगोदर म्हणजे मला वाटतं तो पिरियड 65 ते 70चा पिरियड होता. त्याच्यानंतर हळूहळू बदल होत गेला आणि आमचा मास्तर किंवा आमचा गुरुजी किंवा आमचे लेक्चर्स हे जास्तीत जास्त कमर्शियल कसं होता येईल किंवा मी त्यांना ह्या पद्धतीनेही नावं ठेवणार नाही की त्यांची ओढ आता आयोगाकडे लागली. साहजिकच आहे, ह्या धापाधापीत प्रत्येकांना पैसे हवे आहेत आणि तिथंच मोठा प्रश्न निर्माण झाला की पैसे कशासाठी पाहिजे, कारण जॉब आहे तो. आणि शिक्षण आणि शिक्षण देणारा हे सगळे जॉबमध्ये कन्वर्ट झाले, नोकऱ्यामध्ये. ते कधीच करिअरमध्ये कन्वर्ट झाले नाही आणि ती दरी हे वेगवेगळे प्रश्न निर्माण करायला कारणीभूत ठरली. नक्कीच सर, जागतिकीकरणाविषयी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण शिक्षणाच्या वाटामध्ये सध्या वेळ झाली छोट्याशा ब्रेकची.